नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आसाममधील आदिवासी बांधवांचा विकास करायचा विचार येतोय, पण महाराष्ट्रातील आदिवासींवर होणारा अन्याय दिसत नसल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय. सुरगाणा येथील पोलीस ग्राउंडवर महाविकास आघाडीचे उमेदवार JP गावित यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेप्रसंगी राऊत बोलत होते. व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, रवींद्र देवरे, शैलेश पवार, जयंत दिंडे, मोहन गांगुर्डे आदींसह सुरगाणा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या सरकारमध्ये गावितांकडे मोठी जबाबदारी राहील असा विश्वास व्यक्त करत मुंबईत सुद्धा माकपाच्या लाल वादळाचा धाक आम्हाला असतो. आज मुंबई बंद पाडण्याची ताकद असलेल्या JP गावित यांचा संघर्ष महाराष्ट्र बघतोय. अशा नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केलंय. शिवाय सत्ताधारी यांनी स्वतःचा विकास केला असून मतदारसंघाचे प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न महाविकास आघाडी सोडवेल अशी ग्वाही दिली आहे. यावेळी चिंतामण गावित, भास्कर गावित, KK गांगुर्डे, राम चौरे आदींनी मनोगत व्यक्त केलंय. यावेळी शिवसेनेत असून विरोधात काम करणारे शीतल कुमार आहेर, संभाजी पवार, डॉ. पंकज मेणे यांची हकालपट्टी केल्याची माहिती संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी पत्रकारांना दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.